धाराशिव जिल्ह्यामध्ये आश्रमशाळा आणि निवासी शाळा ज्या आहेत त्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि ती बातमी TV9च्या माध्यमातून दाखवण्यात आली. आणि ज्या शाळेचा म्हणजे परिस्थिती बिकट झालेली आहे त्याला कारणीभूत मंत्रालयातली टक्केवारी आहे असा दावा एका संस्थापकानं थेट केला. त्याच्यामुळे खळबळ उडाली आहे. माझ्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आहेत. दादा, शाळेंची परिस्थिती तुम्ही बघितली असेल की बिकट आहे आणि थेट दावा केला एका संस्थापकांनी की मंत्रालयात असं होतं म्हणून माझ्या शाळेची अशी परिस्थिती आहे. काय वाटतं आपल्याला? खरं तर TV9 हा विषय सगळ्यासमोर आणून त्याला वाचा फोडली याबद्दल मी TV9चं मनापासून अभिनंदन करतो. आणि हा जो प्रकार चालू आहे, भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस सरकार 14ला त्यांचं येणार होतं किंवा त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं की ना खाऊंगा ना खाने दूंगा. पण आता तुम्हीच तुमच्याच बातमीतून एकाच संस्थाचालकाने सांगितलं की टक्केवारी दुप्पट झाली. म्हणजे आता भारतीय जनता पार्टी निवडणुकामध्ये जो खर्च करतोय हे पैसे कुठून येतात? तर अशा गोरगरीब सर्वसामान्य एखाद्या आदिवासी मुलांची काही जे वसतिगृह आहेत त्यांच्या ताटातलं खायचं काम भारतीय जनता पार्टी करायचं. आणि त्या संस्थापकानं त्या संस्थाचालकानं समोर सांगितलं तुम्हाला की टक्केवारी दुप्पट झाली. त्यामुळे यांना मंदिरं पुरणात, राम मंदिरातली त्या ठिकाणी दानपेटी चोरी झाली. तुळजाभवानी मंदिराच्या CCTV मध्ये यांनी भ्रष्टाचार केला. म्हणजे देव पुराणात, शालेय विद्यार्थी पुराणात यांना भ्रष्टाचारासाठी भारतीय जनता पार्टीसाठी भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. आणि पार्टी विथ डिफरन्स नाही तर पार्टी विथ करप्शन आहे. त्यामुळं ह्या लोकांना, सर्वसामान्य नागरिकांनी, सर्वसामान्य जनतेने लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांनाच आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणून तुम्ही निवडून दिलं त्यांची वागणं कसं आहे. सध्या प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे. आज सरकारी शाळांची काय परिस्थिती आहे, अनुदान त्या संस्थेला काय मिळत नाही. तिथं तुम्हीच बातमी केली होती की ती कशी वाईट परिस्थितीत मुलं शिक्षण घेत आहेत. आणि त्याचं कारण तुम्ही खोलापर्यंत गेलात. कारण असं काय, तर संस्थाचालकांनी सांगितलं 3 वर्ष आम्हाला अनुदान नाही. का अनुदान नाही, तर टक्केवारीची दुप्पट झाली. तो संस्थाचालक देऊ शकत नाही अनुदान. संस्थाचालक टक्केवारी देऊ शकत नाही म्हणून त्याला अनुदान मिळत नाही. अनुदान मिळत नाही म्हणून तो विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देऊ शकत नाही. तर ह्याचं मूळ हे भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार आहे. त्यामुळं माझे एकच विनंती आहे सर्वसामान्य जनतेला की तुम्ही भारतीय जनता पार्टीकडनं तर आता सुशासनाची अपेक्षा करणं हे चुकीचंच आहे. आता ही गोष्ट भारतीय जनता पार्टी लोक जी मतं करतात त्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि पुढं काय करायचं यांचं, ज्यावेळेस मतदान कराल त्यावेळेस त्या तुम्ही दाखवलेल्या एका आदिवासी शाळेतील मुलांचं ताट बघा आणि त्यावेळेस ते आठवा किंवा ह्या ताटातलं कुणी खाल्लंय आणि आपण त्यांना मतदान करायचं का, हे लक्षात घेऊन अशा लोकांना धडा शिकवावं एवढीच माझी विनंती आहे. आता माझी अपेक्षा सरकारकडनं तर नाहीच, कारण सरकारच त्यांच्याकडनं टक्केवारी मागत असेल, दुप्पट करत असेल, टक्केवारी मागत असेल तर त्यांच्याकडनं सुधारण्याची अपेक्षा करू शकत नाही. त्यांना सुधारवण्याचं काम आता सर्वसामान्य जनतेला करावं लागेल. हे मंत्रालयामध्ये आत्ता हे म्हणजे संस्थापक बोलले म्हणून समोर आलं. पण तुम्हाला काय वाटतं हे किती दिवसापासून सुरू असेल किंवा ही अशी परिस्थिती नेमकी आहे का? तुम्हाला कधी अनुभव आलाय त्याचा? कोणी तक्रार वगैरे केली असेल? भरपूर तक्रारी आहेत. ह्यात दुसरं काहीच होत नाही. सध्या जे चाललंय निवडणुकात हे जे सत्ताधारी पक्ष खर्च करतायत त्यांचा सोर्स काय आपण बघतोय. कुठल्याही निवडणुकात, नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, विकास सोसायटी असू द्या, लाखो रुपये, कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. माणसं पोडण्यासाठी पैसे खर्च केले जातात. हे पैसे कुठून येतात? त्यांचा सोर्स काय? हाच भ्रष्टाचाराचा पैसा कमवायचा आणि इथं निवडणुकामध्ये पक्ष फोडण्यासाठी, माणसं फोडण्यासाठी, लोकप्रतिनिधी फोडण्यासाठी हा पैसा वापरायचा. हे ह्या सरकारचं एक SOP ठरलेली आहे. दुसरा मुद्दा अंगणवाडी असेल किंवा शालेय पोषण आहार असेल त्याच्यामध्ये सुद्धा जी FCI कडून जे धान्य दिलं जातं त्याच्यातला जो कट्टा असतो 50 किलोचा, तो कट्टा असतो 47 किलोचा. आणि त्याच पद्धतीचे सगळ्या शाळेमध्ये वाटप केलं जातं आणि दर्जा पण नसतो. याबाबत काय आवाज उठवणार होता तुम्ही? प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना आहे, त्याचं जे करारपत्रक आहे की निविदा आहे, ते स्पष्ट असा उल्लेख आहे की हे सगळं पॅक करून शाळांना द्यायचे. कशामुळे द्यायचे? करारात. वा ह्या गोष्टी लूजमध्ये दिल्या तर ते खुल्या बाजारात विकू शकतात. जर हे पॅक नसेल करत, तुम्ही त्या कराराचं उल्लंघन करत असाल, पॅक न करता लूजमध्ये देत असाल, तर तुम्ही ते बाहेर विकण्यासाठी देताय, परवानगी देताय. हा स्पष्ट त्यातून दिसून येतं.
आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ज्या प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना असेल किंवा अंगणवाडी आहेत, त्यांना धान्य कमी येतं, हे वस्तुस्थिती आहे. म्हणजे जेवढं 50 किलोचं कट्टा यायला तुम्ही 47 किलो म्हणलात, 5-5, 7-7 किलो कमी येतं. हम्म. मग हे जातं कुणाच्या कशात? हीच लोक त्यातलं कमी धान्य करतात. म्हणजे मला मग सांगितलं, मंदिरात देवाचे पैसे पूर्ण, दानपेटी पूर्ण यांना, लहान लेकरांच्या ताटातलं खायची सुद्धा ताटातलं अन्न सुद्धा यांना पूर्ण. त्यामुळे भ्रष्टाचाराची परिसीमा ह्या सरकारनं गाठलेली आहे, भारतीय जनता पार्टीने त्यांच्या सर्व सहकार्याने गाठलेली आहे. तर याला धडा शिकवायची जबाबदारी आता सर्वसामान्य जनतेची आहे असं मला वाटतं. येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्याबाबत काय आवाज वगैरे उठवणार तुम्ही, म्हणजे खास करून मंत्रालयात द्या टक्केवारीच्या बाबतीत? मी याआधीही MSIDCच्या बाबतीत असेल, पोषण शक्ती प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेत जो वाटाण्याचा भ्रष्टाचार झाला याबाबतही आवाज उठवलेला आहे. त्याची चौकशी चालू आहे आणि आता हिरवा वाटाणा येतोय. पण ह्यात जे भ्रष्टाचारी लोक आहेत, मग त्यात कुणी राजकारणी असू द्या, त्यात कुणी अधिकारी असू द्या, कंत्राटदार असू द्या, या सगळ्यावर कारवाई करण्यासाठी निश्चितच इथून येत्या हिवाळी अधिवेशनात मी आवाज उठवून लोकांसमोर ह्यांचं सत्य समोर आणणार. ओके, धन्यवाद. एकंदरीतच हा भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा मंत्रालयातल्या टक्केवारीचा मुद्दा असेल, आश्रमशाळेचा मुद्दा असेल, हे सगळे प्रश्न येणाऱ्या अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.